अखेर अर्थसंकल्प सादर झाला. तो अंतरिमच होता असं म्हणायला हरकत नाही. सादर झाल्यानंतर आपण अर्थसंकल्पीय जी चर्चा होती त्याच्या पूर्वार्धामध्ये चर्चा करताना सर्वात अगोदर जोशींकडे गेलो होतो. जोशी सरांकडे पुन्हा एकदा जाऊयात, कारण टॅक्समधला किंवा इन्कम टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये खूप काही बेनिफिट्स किंवा त्याची फायदा जो आहे तो तुम्हाला मला मिळताना पाहायला मिळत नाही. निवडणुकीच्या तोंडावर काही देण्याचा प्रयत्न मराठे सर म्हणत होते सातत्याने की हे सरकार काही देणार नाही म्हणून, आणि तसं काय त्यांचं तर त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी. जोशींकडे जाऊयात. कोणत्याही स्वरूपाचे बेनिफिट मागच्या वर्षी ज्या स्वरूपाचे बदल होते ते कायम राहतील अशा स्वरूपाचं आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये एक साधारण 1 कोटी लोकांना 25,000चा जो बेनिफिट आहे इनडायरेक्ट टॅक्सेस मधला, त्या संदर्भात फक्त उल्लेख जाणवला. तो असा आहे, तो इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये नाहीये. तो विषय असा आहे की ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट समोरच्या केसेस चालू आहेत, हो, त्यातल्या काही केसेस या 1962 पासूनच्या चालू आहेत. बरं. सो त्यांनी अशी घोषणा केली आहे की 1962 किंवा जे काय असेल तेव्हापासून, हा कायदा 61 साली आला, त्यामुळे तेव्हापासून ते 2009 पर्यंत जर त्या काळातली कुठली केस अजूनही चालू असेल आणि त्याच्यातली जी कर खात्याची मागणी आहे ती 25,000 रुपयापेक्षा कमी असेल तर कर खातं ते विड्रॉ करून टाकेल आणि त्याचा फायदा 1 कोटी लोकांना मिळेल असं त्यांचं. नाही, याचं कारण असं की त्यात कंपन्या येतात, फर्म येतात, त्यामुळे आता यातल्या कितीतरी कंपन्या डिफंक्टही झाल्या असतील, कितीतरी कंपन्या काही नसतील सुद्धा असं. त्यामुळे हे आणि 2009 पासून पुढच्या काळासाठी त्यांनी काहीतरी 10,000 रुपयाची हे आणली. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा काही मला वाटत नाही सामान्य करदात्यांपैकी कोणाची काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम कमी केलेलं आहे, लीगल एक्सपेन्सेस कमी केले सगळे एका अर्थाने. एकंदरीत या निमित्ताने लक्षात आलं की इन्कम टॅक्स किती गतिशील आहे ते. जर 62 सालाच्या केसेस अजूनही सुरू असतील तर. त्याचबरोबर व्हाईट पेपरचा उल्लेख झाला. मराठे सर, 2014च्या अगोदरचं भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आणि आताचं भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र, म्हणजे अगदी संपवता त्याने 2014चा उल्लेख केलाच. ते काय त्याच्या पुढे तिथूनच मुळात सगळं डेव्हलपमेंट सुरू झाली या देशाची. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही व्हाईट पेपर जो आहे तो व्हाईट पेपर सादर करू, श्वेतपत्रिका, की कशा स्वरूपात सगळं प्रशासन चुकीचं होतं. तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये जो ह्याच्याबद्दल या शब्दात नव्हतं व्हाईट पेपर वगैरे, पण फ्रॉम फ्रेजाईल 5 टू टॉप 5 हा जो प्रवास आहे भारताचा तो मल्टीफ्रंटवरती आहे. बरं. तुमचं फिस्कल डेफिसिटचं असेल, तुमचं करंट अकाउंट डेफिसिटचं असेल, व्हॉलिटिलिटी इन फॉरेक्सचा असेल, इंडस्ट्रियल ग्रोथ असेल. एक एस्टिमेट मध्यंतरी मी दिल्लीला होतो तेव्हा ऐकलं ते असं की ह्या वर्षी मार्चचे फिगर्स फायनली आल्यानंतर प्रॉबॅबली ॲग्रिकल्चरल सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन इन GDP कुड बी ॲज हाय एज 20%. दिस इज समटाईम व्हेरी बिग आणि इट्स गोइंग टू मेक एन इम्पॅक्ट. त्याच्यामुळे हे जे चेंजेस आहेत, देर इज नो बँक टुडे अंडर PCA, देर इज नो बँक अंडर मोरेटोरियम टुडे. फायनान्शियल्समध्ये बघायचं झालं तर ॲज ए कंट्री आपल्याकडचं प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो इज वन ऑफ द नाव हायेस्ट इन द वर्ल्ड. वी आर रँकिंग नंबर 3 or 4th, अमेरिका आणि स्वित्झर्लंड वगैरे सोडलं तर. आणि इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग, मेक इन इंडियानी जी गती दिली यांनी मल्टी सेक्टरवरती इम्पॅक्ट झालेले आहेत. त्यांचं ह्या शब्दात ते आणतील की नाही माहीत नाही, पण 4 कॉर्नरस्टोन्स होते ह्या सगळ्या गव्हर्मेंटचे गेल्या 10 वर्षातले. एक होता डिमॉनिटायझेशनचा, त्याच्यावर खूप चर्चा झाली, उपयोग नाही, त्याला त्रास झाला का, तर काही त्रास झाला सुरुवातीला, पण फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी खूप झाली त्याच्यातनं. दुसरा GST, वन कंट्री वन मार्केट, हा त्याच्यातला झाला. तिसरा IBC आलं आपल्याकडे, आणि IBC इज नॉट फॉर रिकव्हरी बट इट इज फॉर रेझोल्युशन. आणि ॲज ए गोईंग कन्सर्न म्हणून आपल्याकडच्या स्ट्रेस्ड ॲसेट्स जे आहेत ते नवीन लोकांच्या हातात जाणं. आणि चौथा रेरा आलं. त्याच्यातले पहिल्या 2 याच्यातले वी हॅव सीन द रिझल्ट्स. त्याचा इवन इन द केस ऑफ IBC रेझोल्युशन इज मच फास्टर ह्या सगळ्या ह्याच्यातनं. आता 600 दिवस लागले ॲज अगेन्स्ट टार्गेटेड जो दिवस होता ते खूप होते, पण आम्ही IBCत जाऊ ह्या भीतीनेच अनेक कंपन्या
किंवा अनेक लोक हे त्या ह्याच्यातनं रिपेमेंट आत्ता होत आहे इज अ गुड साईन. रेरा हॅज टू बी हॅव मोर टीथ अँड मोर इम्प्लिमेंटेशन, कारण ते डिसेंट्रलाइज्ड ॲक्टिव्हिटी आहे स्टेट्स आणि सेंटरच्या त्याच्यात स्टेट त्याच्यामुळे हा 4 मेजर ह्याच्यातनं करत असताना आणि आत्मनिर्भर भारत योजना अनाऊन्स करून एक मोठी गती, मगाशी जसं म्हटलं देशाला गती मिळाली, ग्रामीण भागाला गती देणं, अगदी ग्रामीण भागाला गती देण्याचा प्रयत्न झाला. 2014 नंतर मुळात तुम्ही फर्जाईल 5 म्हणताय, इतकी वाईट परिस्थिती होती या देशाची 2014 साली की वी आर इन फर्जाईल 5. आणि इन्फ्लेशन जर का तुम्ही आहे ना, इन्फ्लेशन आपलं वॉज कन्सिस्टंटली इन डबल डिजिट्स. आज आपण आरडाओरड करतोय की महागाई आहे महागाई आहे, आणि खरंही आहे महागाई आहे, नाही असं नाही, पण कम्पेअर्ड टू व्हॉट इट यूज टू बी आणि व्हॉट इट इज देर इज नो कम्पॅरिझन. नाही, पण ते कॅल्क्युलेशन बदलली म्हणे सगळी ती याची, म्हणजे महागाईचा निर्देशांक काढण्याची किंवा अशी जीडीपी सगळी, तिच्यामुळे डबल डिजिट सिंगल डिजिट मध्ये नाही, त्याच्यामुळे काही झालं नाही असं नाही. तुम्ही कसं बघताय या सगळ्याला, कारण ते मुळात ज्या स्वरूपाचं झालंय, काय काम केलं आणि पुढची 3 महिने कसं सरकार चालू शकेल किंवा देशाची अर्थव्यवस्थेला जे बेसिक स्ट्रक्चर लागतं ते कसं चालू शकेल इतक्यापुरतंच मर्यादित जाणवत होतं. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कोणत्याही घोषणा दिसत नाहीये. फक्त गरिबांसाठीची 2 लाख घरं, 3 लाख बांधली आहेत, आणखी 2 लाख बांधली जातील अशा स्वरूपाचा उल्लेख आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला अशी एखादी घोषणा किंवा अशी एखादी ट्रेस पॉइंट असं जाणवतोय का की जो अत्यंत महत्वाचा आहे? मला वाटतं ह्या गोष्टीबद्दल वाळिंबे सर बोलले होते बजेटच्या आधी, आणि ते तसं दिसतंय आपल्याला की ग्रीन एनर्जी, सस्टेनेबिलिटी या सगळ्यावरती आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे अशा अर्थाच्या बऱ्याचशा घोषणा होत्या. कसं ते प्रत्यक्षात येईल हे आपण आता पुढे जाऊन पाहू, परंतु EV असेल, कॉम्प्रेस्ड गॅस असेल, कार्बन झिरो एमिशन असेल, नेट झिरो एमिशन असेल, या सगळ्याच्या दृष्टीने बोललं तरी खूप गेलं. ज्या अर्थी खूप बोललं गेलं त्या अर्थी काही घडेल अशी आपण आशा बाळगू शकतो. सो हा एक मुद्दा आहे. मला वाटत नाही की म्हणजे हे एक लक्षात घेण्यासारखा बदल आहे आपल्या एकूणच मानसिकतेमध्ये. मी म्हटलं तसं की मी याच्या ॲक्च्युअल अंमलबजावणी आणि पैशाच्या तरतुदीवर आत्ता जात नाही, कारण एनिवे याच्यामध्ये काही पैशाविषयी फार बोललं गेलं नाही, ते आपल्याला संध्याकाळी कळेल. पण एक हा मानसिकतेतला बदल फार लक्षात घेण्यासारखा आहे की पर्यावरण, प्रदूषण, त्यातनं होणारं नुकसान, त्याच्यातनं वाचण्यासाठी काय करायला हवं, हे विषय आज आपल्या बजेटमध्ये कदाचित सर्वात जास्त वेळ घेणारे ठरता आहेत. ही एक लक्षात घेण्यासारखी मला गोष्ट आणि ती स्वागतार्ह बाब आहे. म्हणजे खरं विकास हा आणि दुसरा एक मुद्दा आहे, पुन्हा एकदा तोही यांच्या बोलण्यात आलेला होता की मला वाटतं कदाचित ब्रेकमधल्या बोलण्यात असेल की स्टार्टअपसाठी ते जे एक फंड निर्माण करणार आहेत. पुन्हा आता त्याची अंमलबजावणी कशी होते आणि पुढे काय होतं हे आपल्याला बघायचंय, परंतु ती पण एक गोष्ट अशी आहे की जी माझ्या मते नुसतं काय होतं आतापर्यंत सरकारच्या ज्या स्टार्टअपच्या दिशेने घेतले गेलेले उपक्रम आहेत ते भाषण देण्याच्या स्वरूपाचे जास्त आहेत. म्हणजे 2019-20 मध्ये 10,000 कोटी रुपयांचं प्रावधान हे फक्त स्टार्टअपसाठी ठेवण्यात आला अशा स्वरूपाची घोषणा होती. पुढे त्याचं काय झालं, कुणाला दिले गेले, त्यातून काय आता त्याचं काय होतंय माहिती, पण 1 लाख कोटी स्टार्टअपसाठीचा फंड जर निर्माण करू शकले कॉर्पस, आणि जर तो खरोखरच दीर्घकालीन याच्यासाठी वापरला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली. कारण बहुतेक वेळेला प्रॉब्लेम हाच होतो की जे चीप रेटचे लोन असतं ते एका कारणासाठी घेतलं जातं आणि दुसऱ्या कारणासाठी वापरलं जातं. सो ह्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर ती एक आणखीन माझ्या मते अत्यंत स्वागतार्ह बाबा असेल. कारण ज्या स्वरूपात स्टार्टअप डेव्हलप होत आहे ग्रामीण भागातही, ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये स्टार्टअप्स खूप चांगल्या स्वरूपामध्ये विकसित होताना दिसत आहेत, आणि त्यांना जर मदत मिळाली तर ग्रामीण भागामध्ये सहज सोपं कृषी उत्पादनाचा विकास होणं आणि त्यातून ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला मदत मिळणं शक्य होऊ शकेल. वाळिंबे सर, शेअर मार्केटच्या दृष्टीने तर काही या ठिकाणी पण मग त्याच्यात काय माहिती का, काही वाईट नाही हे चांगलं तर तसा दृष्टिकोनातून मार्केट आय डोंट नो, मी आता बघितलं नाही, पण नक्कीच ते ग्रीन झोनमध्ये गेलं असेल. आणि आता आपण स्टार्टअपवरच बोलतोय तर एक खूप महत्त्वाची बाब आहे शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर MSME सेक्टरबद्दल आपण बरेच वेळा बोलतो, त्याप्रमाणे त्यांनी SME प्लॅटफॉर्म चालू केला होता. आता SME प्लॅटफॉर्म अशा करता आहे की ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांना भांडवल गोळा करण्याकरता तो इझी मार्ग आहे. परंतु यांनी कसं केलं आपल्या सरकारने किंवा सेबीने जास्त लक्ष द्यायला पाहिजे की याच्यामधली जी गुंतवणूक आहे त्याकरता जेव्हा ते भाग भांडवल तयार म्हणजे मागतात लोकांकडनं, त्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट त्यांनी 1.25 लाख ठेवली आहे, जी इतर मोठ्या
ज्या एस्टॅब्लिश कंपन्या आहेत त्यांच्याकरता 15,000. म्हणजे आता मला समजा IPOला अप्लाय करायचं असेल, एक SME IPO आहे आणि एक मोठा IPO आहे, म्हणजे मेनलाईन IPO. तर मेनलाईन IPOला मला फक्त 15,000च इन्व्हेस्ट करायचे आहेत. पण SME IPOला लॉट केल्यामुळे मला तिकडे कमीत कमी 1,20,000 कमीत कमी टाकायचे. त्यामुळे तिथे लिक्विडिटी जास्त येत नाही SME IPOला, आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे. मला दरवर्षी वाटतं की यावेळी तरी अर्थसंकल्पात तसं येईल. मी हा विषय का मांडतोय, कारण आत्ता आपण जेव्हा स्टार्टअपबद्दल बोलत होतो तर बऱ्याचशा स्टार्टअप कंपन्या नंतर अशा येऊन प्लॅटफॉर्मवर येतात स्टॉक मार्केटच्या. आणि त्याच्यामध्ये आता जर निलेश आणखीन एक पाहिलं, आपण गेल्या 2 वर्षात आधी आपण खूप स्टार्टअपबद्दल आणि आपण फंडबद्दल पण बोललो, पण युनिकॉर्न गेल्या वर्षात किती एक्झॅक्टली झाल्यात, तर त्या फार प्रमाण कमी झालं, प्रचंड प्रमाणात कमी झालं. त्यामुळे आपण आत्ता पुन्हा एकदा, आय एम सॉरी टू से, पण आपण पुन्हा एकदा ना हे जे आत्ता जे झालं ते आता गेल्या वर्षभरात आम्ही काय केलं, गेल्या 5 वर्षात आम्ही काय केलं हेच झालं. म्हणजे हा आढावा घेतला, पुढे काय करणार ह्याच्या घोषणा झाल्या, पण त्याचा बॅलन्स शीट कुठे काही दिसत नाही. त्यामुळे या घोषणाच आहेत, ह्या घोषणाच म्हणायला लागतात. मराठे सर, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गेल्या 10 वर्ष 15 वर्षातले, म्हणजे हे सरकार ते सरकार असा प्रश्न नाही. अर्थसंकल्प सादर होतो, योजना दिली जाते. आता तुम्ही वर्षभराचा संकल्प जाहीर करता, त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही आणि ती कशा स्वरूपात झाली याचं कुठेतरी डॉक्युमेंट येणं अपेक्षित आहे की नाही. आणि ते म्हणजे गेल्या अर्थसंकल्पात तयार केलेल्या योजना आणि त्यातून झालेली फलप्राप्ती या दृष्टीने काही मांडणी व्हायला हवी की नको ती होते, या बजेटमध्ये होत नाही, कारण अकाउंटिंग इयर संपलेलं नसतं आणि अकाउंटिंग इयर संपतं 31 मार्चला आणि त्याच्यानंतर डाटा कलेक्ट होऊन तो सगळा व्हेटिंग होऊन पब्लिश होतो, तो वेळ जातो. त्याच्या ॲक्च्युअल अचिव्हमेंट्स आणि त्याच्यातले पिटफॉल्स हे आपल्यासमोर येतात, पण ते इट कम्स विथ ए डिले. अगदी थोडा वेळ लागतो. एक लखपती दीदी नावाची योजना दिसतीये. पुन्हा सांगू का, 6-5 नवीन शब्द, मी आज नवीन शब्द शब्द संग्रह खूप छान वाढत चाललाय. मला आज आवडले ते सर्वांगीण, सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी. सर्वस्पर्शी. नंतर कोणावर फोकस, तर गरिबी, महिला, युवा, अन्नदाता. मी मगाशी याला अन्नदाता म्हणजे मग शेतकरी असं मला कळलं. आणि अमृतकाळासाठी पंचप्राण, असे सुरुवात आपली अशी झाली. आणि त्यात मग आता मग लखपती महिला दिदी, काय लखपती दिदी असे नवीन पुन्हा. पण आता मला एक पुन्हा म्हणायचं, मी मागे आपण 4 वर्षापूर्वी असंच सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार. मराठे साहेब बाजूला बसलेले आहेत. आता इन्फ्लेशनचा रेट गेल्या 3 वर्षात किती होता आणि त्याप्रमाणे डबल होणं अपेक्षितच आहे. त्यात आपण काय केलं, आपण किती, त्यात आपलं योगदान काय, इन्फ्लेशनचा रेट जर मी पकडला तर गेल्या 5 वर्षात. आणि आता सुद्धा माझं मिशन काय आहे, तर विकसित भारत 2047, म्हणजे 3 ट्रिलियन 5 ट्रिलियन 2030 5 ट्रिलियन 2047 विकसित भारत. हे खूप दूरचं बोलतोय आपण. आजच्या घडीला काय आहे स्थिती, मी त्याच्या दृष्टीने पावलं उचलतोय. गेले 10 वर्ष आपण पावलं उचलतोय आणि मग आपण असे फक्त शब्दच्छल करतोय, असं माझं प्रांजळ मत आहे. मराठा, मुळात आपण ट्रिलियन्सच्या गोष्टी करायला लागलोय. म्हणजे आपण आपल्या इकॉनॉमीला चायनाबरोबर लगेच नेऊ शकतो का, तर ते शक्य नाही. अमेरिकेबरोबरही आपण सहजतेनं पोचू शकत नाही. आणि विकसित आपण झालोय का, तर आपल्याला चित्र असं उभं राहतं की देश कसा सुखी झाला आहे, विकसित झाला आहे. म्हणजे किती, तर 28 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले. आता ती गरिबी रेषा होती तिथेच आहे काय, आणि महागाई खूप वाढली आहे, त्यामुळे सगळेच बाहेर येत आहेत त्याच्या. म्हणजे एक होतं ना की 7,000 रुपये कमवतो गरिबीच्या खालचा आहे. आता 7,000 तर म्हणजे सगळ्यात निम्न वर्गातला माणूस पण 7,000च्या वर कमवतो, मग तो ऑटोमॅटिकली गरिबी रेषेच्या वर येतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण विकसित झालो असं म्हणायचं कसं? आपण विकसित झालेलो नाही. वी स्टील रिमेन एन इमर्जिंग इकॉनॉमी. बरं, हा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा. विकसनशील आहोत आपण. वी आर स्टील एन इमर्जिंग इकॉनॉमी, बट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स. आता इमर्जिंग इकॉनॉमी, विकसनशील मागे गेला शब्द. हा, ते डेव्हलपिंग इकॉनॉमी नाही, आता इमर्जिंग इकॉनॉमी. आणि त्याच्यात तुम्ही जर का अगदी जुन्या किमती ह्या किमतीने बघितलं तर इन्कम लेवल्स हॅव डेफिनेटली इन्क्रीस्ड. आता सगळेजण जे टीका करायचे आहेत समजा, करू देतील, कारण दॅट इज ऑल्सो ए पॉईंट विच वुड कम फोर्थ म्हणून. अगदी की तुम्ही 5th लार्जेस्ट इकॉनॉमी झाला, पण पर पर्सन कॅपिटल तुमचं इन्कम जे आहे ते काय $3,000-3,500 आहे, विच इज नोवेअर नियर चायना और डेव्हलप कंट्रीज. ते वाढल्याशिवाय या देशात विकास झाला असं खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही.
पण तो $3,000 $3,500 जो होता तो आधी काय होता की आत्ता काय झाला याचं कंपॅरिझन व्हायला पाहिजे, ते कोणी बोलत नाही. देर इज अ डेफिनेट इन्क्रीज सर्व अर्थाने आणि दॅट इज हॅपनिंग. पण इट इज नॉट गोइंग टू हॅपन ओव्हरनाईट, कारण वी हॅव अ व्हेरी लार्ज पॉप्युलेशन आणि देश इतका मोठा आहे, प्रत्येक ठिकाणच्या ज्या रिक्वायरमेंट्स ह्या इतक्या भिन्न आहेत की कॉमन पॉलिसी सर्व ठिकाणी लावून ती सक्सेसफुली इट डझंट गेट डिलिवर्ड. म्हणून मायक्रो मॅनेजमेंट इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आणि ह्या ग्रोथ प्रोसेसमध्ये सेंटर आणि स्टेट्स विल हॅव टू वर्क टुगेदर. बरं ठीक आहे. मला आहे ना म्हणजे या बाबतीत एकच म्हणायचं आहे की मी स्वतःच्या केस स्टडी म्हणून मिळतो. 22 वर्षापूर्वी मुंबईत आलो त्याला असं समजा 15-20 हजार जर पगार असला तर 1 लाखाचं घर यायचं. सबबमध्ये घेतलं तर 1 ते 1.25-1.5 लाखामध्ये. आज तुमचा अगदी 2 लाख जरी पगार असला तरी तुम्हाला सबबमध्ये 1 ते 1.5 कोटीच्या खाली घर मिळत नाही. मग माझं असं म्हणणं आहे की गरिबी कमी झाली की महागाई वाढली. याला आपण म्हणजे गरिबीचा जो निर्देशांक होता मुळात खूप पगार मिळाला. किती मिळाला? 50,000 मिळाला, 60,000 मिळाला. त्यावेळेच्या 10,000 15,000पेक्षा तर खूप जास्त पगार आहे, पण त्याचं त्यात भागतच नाही अशी परिस्थिती आहे. तो घरही घेऊ शकत नाही, त्याची मुलंही शिकवू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मिडल क्लासची आणि गरिबाची आपल्याला व्याख्या बदलावी लागेल असं नाही वाटत का? नाही, म्हणून आपल्याला ह्या इश्यू, मग सुरुवातीला मी जसं हाऊसिंगबद्दल स्पेसिफिकली हाऊसिंगचंच बोललो होतो मी, की आपल्याला अर्बनायझेशन होत असताना, इंडस्ट्रियलायझेशन होत असताना आपल्याला विशेष काळजी या सेक्टर्सकडे फोकस करून नवे पॉलिसी इनिशिएटिव्ज विथ आउट ऑफ बॉक्स सोल्युशन्स काढायला लागतील. आणि नुसतं त्याचे लँड बँक आपण काढतोय का आता उदाहरणार्थ, नो स्टेट इज डुईंग दॅट अनलेस यू क्रिएट अ लँड बँक आणि ॲट अफोर्डेबल रेट्स तिकडे घरं बांधली गेली नाहीत किंवा रेंटल स्कीम जसं मी म्हटलं ती जर का पॉप्युलराईज झाली नाही, त्याच्याकरता इन्व्हेस्टमेंट आली नाही आणि फंड्स दिले, तर हे प्रश्न सुटणारे नाहीत. म्हणून आपल्याला सायमल्टेनियसली वी विल हॅव टू वर्क ऑन ऑल दीज एरियाज. आजच्या वोट ऑन अकाउंटचंच बजेट आहे, त्याच्यात फार काही विशेष झालं असं वाटत नाही. एकच मला त्यातली महत्त्वाची फार ही वाटली ती म्हणजे आयुष्यमान भारत स्कीम ही अंगणवाडी आणि आशा सेक्टरमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सना इंट्रोड्यूस केली. याचा अर्थ 5 लाखचं लिमिट कव्हर हे मोठ्या प्रमाणावर आज खूप मोठ्या संख्येत ह्या एका अर्थाने ज्यांचे लो इन्कम आहे त्यांना हे बेनिफिट मिळतोय. हा त्यातला माझ्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह. पण आयुष्यमान भारतमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 5 लाखाची घोषणा आपण अगोदरच केलेत ना. हो, पण आहेच ना सर्वसामान्य. पण ती त्यांना एक्सटेंड केली नव्हती ना. बरं, म्हणजे अंगणवाडी सेविका प्रत्येक नागरिकाला देशातल्या आपण आयुष्यमान भारत दिला नाही असं नाही आहे. बिलो पॉवर्टी लाईन नाही ते आहे. आणि ते देखील गडबड अशी आहे, कधीतरी कुठेतरी सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये कदाचित तुमचं नाव असेल, कदाचित माझं नाव असेल आणि ह्या दोघांची नसतील. आणि ती का नाहीत तर नवीन परत सर्वे गेल्याशिवाय व्हायचा नाही. त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांना त्या आयुष्यमान भारत स्कीमची जे जेन्युइन बेनिफिशरीज आहेत पण ज्यांना मिळत नाही आहे अशी स्थिती आहे आता. आयुष्यमान भारत योजना ह्या अंगणवाडीच्या महिलांना देऊन त्यांनी ते सर्वे होईल, सेन्सस होईल त्याची वाट न बघता हा बेनिफिट पास ऑन केला. ही फार महत्त्वाची गोष्ट याच्यातली आहे. या पूर्ण परिस्थितीमध्ये मिळालं तर काही नाही अशा स्वरूपाचं आहे, गेलंही काही नाही अशाही स्वरूपाची परिस्थिती आहे. पण काय मार्केट कसं येत्या काळामध्ये तुम्हाला रिॲक्ट करताना पाहायला मिळेल? कारण आत्ता पॉझिटिव्ह साईड तर दिसतंय, मार्केट वर्क करताय म्हणून. निलेश, मार्केट पॉझिटिव्हच राहणार, कारण आत्ता पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुन्हा 11 कोटी 11 लाख करोड्स अशी अमाऊंटचं, आणि ते एक्सपेक्टेड होतं. आणि पब्लिक एक्सपेंडिचर हा वाढता राहणार असल्यामुळे आणि वित्तीय तूट पुन्हा मी आटोक्यात ठेवू असं सांगितल्यामुळे ओव्हरऑल दिस इज गुड फॉर एनी इंडस्ट्री. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड आणि मी सांगितलं की आता परवलीचा शब्द म्हणजे पॉवर, हे 2 सिमेंट विमेंट सगळे आलेच, त्याच्या बाजूला सगळे आलं आणि बँकिंग पण आलं. तर ह्या सगळ्या एकंदरीत सेक्टरवरच आपण गेले 5 वर्ष सातत्याने भर देतो. सर्वात चांगलं या सरकारचं ही सांगायला पाहिजे की सर्वात चांगलं काय की त्यांनी सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर एवढंच ठेवलं आहे. पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुर्दैवाने
आपण रस्ते आणि ब्रिज आणि रेल्वे याच्या पुढे जात नाही आहोत. ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केवळ तेवढंच नाही, हे अजितचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण त्याच्यासाठी तर तुम्ही एज्युकेशन पण बघायला पाहिजे, हॉस्पिटल पण बघायला पाहिजे, आणि तिथे कॅपिटल आउटले फार कमी असं मत आहे. यार टुरिझमला पण त्यांनी बऱ्यापैकी पण टुरिझमला किती जरी म्हटलं तरी, मी जसं मगाशी म्हटलं तरी, TCS हा जो फॉरेन टुरिझम म्हणजे एक आहे, ठीक आहे की देखो भारत हे चांगलं आहे, देखो भारतसाठी हे खूप चांगलं असू शकतं. परंतु जेव्हा मी TCS 20% करतो किंवा इव्हन 5%, तर परदेशी ज्यांना परदेशात प्रवास करायचा आहे त्यांच्याकरता अजूनही जोपर्यंत मी TCS काढत नाही तोपर्यंत मी म्हणणार नाही की ते इन्सेंटिव्हाइज केलंय म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं आणि GST पण आहेच tourism तिथे. हा कदाचित कॉन्करंट लिस्टमध्ये जरी असला तरी प्रिडॉमिनंटली स्टेट हँडल करणारा विषय. टुरिझम हा सेंट्रलचा विषयच नाही. म्हणून तुम्हाला मध्य प्रदेश टुरिझम, गुजरात टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम अशा जाहिराती बघायला मिळतात. देशाला टुरिझम मिनिस्टर नाहीये, महाराष्ट्राला पर्यटन मंत्री आहे. त्यामुळे हा मुळात तो विषयच नाहीये त्यांचा, तर त्याच्यात ते काय हे करणार? लक्षद्वीपचा विकास ज्या स्वरूपामध्ये केंद्र सरकार करतायत, केंद्रीय नाही, एक मिनिट, मी नॅशनल टुरिझम पॉलिसी आणि नॅशनल लेवलला टुरिझमला फायनान्सिंग करणारी बॉडी पण आपल्याकडे आहे ॲट द नॅशनल लेवल. त्याच्यामुळे केंद्र सरकार हॅज अ बिग रोल. आणि आत्ता टुरिझमच्या माध्यमातनं जे इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढणार आहे आणि त्या लोकल एरियाला बूस्ट देणार आहे, अशा 60 ठिकाणी जेव्हा ते 60 ठिकाणं आयडेंटिफाय केली म्हणतात, तेव्हा याचा अर्थ गव्हर्नमेंट विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स इन दोज एरियाज, ज्याच्यामुळे फॅसिलिटीज वाढतील. तुम्ही इतक्यात कधी वाराणसीला गेलाय की नाही माहीत नाही मला, किंवा उज्जैनला. इट इज वर्थ गोईंग अँड सीइंग द डिफरन्स दॅट हॅज बीन क्रिएटेड. हा जर का 60 गाव शहर सेंटर्समध्ये झाला, इट विल हॅव इट्स ओन इम्पॅक्ट. म्हणून टुरिझमच्या इटलीसारख्या देशामध्ये व्हॉट इज द बिगेस्ट इंडस्ट्री म्हणजे ह्याच्यातली, इट इज टुरिझम, अपार्ट फ्रॉम त्यांची मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ती. ह्याच्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो ना मल्टिप्लायर इफेक्ट, हा त्या ह्याच्यातनंही टुरिझममध्ये होणार असं मला वाटतं. त्याच्यावर एकच पॉईंट आहे, आपण मगाशी स्टॉक मार्केटबद्दल बोलत होतो आणि इन्फ्राबरोबर जसं नुसतं त्यांनी एखादं वाक्य जरी सांगितलं की टुरिझमला आम्ही प्रोत्साहन देतोय वगैरे, मग लगेच त्या रिलेटेड स्टॉक्स, म्हणजे आता मी एक सामान्य जे प्रेक्षक असतील आपल्या त्याच्याकरता एक साधे ऑफकोर्स डिस्क्लेमर आहे इथे की मला काही, आय एम नॉट अ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट वगैरे वगैरे, परंतु मग टुरिझमला रिलेटेडचे सगळे स्टॉक असतील, मग टुरिझम, अगदी टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन, आता तर PSUला खूपच आहे, म्हणजे मग TFCI किंवा मग त्याला लागून सगळे मग बाकीचे, मग तुझे थॉमस कुक असेल किंवा तत्सम त्याला रिलेटेड, आणि मग त्याला काय काय लागतं, मग एअरलाईन, म्हणजे आपण ना असं अर्थ काढून मग ते सगळ्या स्टॉकला सगळ्यालाच ग्रोथ मिळेल. एक त्याच्यातला इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यातला आजच्या ह्याच्यातला त्यांनी वर्षा किंवा 2 वर्षापूर्वी स्कीम इंट्रोड्यूस केली की आम्ही डेडिकेटेड फंड्स स्टेट गव्हर्नमेंटला 10 वर्षाकरता इंटरेस्ट फ्री देऊ, बट दे शूड स्पेंड इट ऑन इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून. दॅट दे हॅव एक्सपांडेड आत्ताच्या अनाऊन्समेंटमध्ये. दॅट इज अ वेलकम साईन की स्टेट गव्हर्नमेंट विल ऑल्सो हॅव टू कॉन्ट्रीब्यूट and also create new infrastructure by seeking an interest-free loan. हा एक महत्त्वाचा या सरकारचं यश, जसं वाळिंबे सर पण म्हटलं की या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यावर, म्हणजे पायाभूत सुविधा, म्हणजे काँग्रेसच्या काळात काय व्हायचं तर पर्यटनाची अडचण असायची, मग कोणीतरी NGO जायचा कोर्टामध्ये, मग एखादी प्रकल्प रखडायचा 5, 7, 10 वर्ष. आता काही रखडत नाही, NGO पण पुढे येत नाही, कोर्टात केसही जात नाही आणि मंजुऱ्या लगेच मिळतात. त्यामुळे एक मान्य केलं पाहिजे की या सरकारनं काय वेग दिला तर इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठ्या प्रमाणावर वेग दिला, आणि जे स्वप्न 30-30 वर्षात पूर्ण नाही झाली ती 5-7-10 वर्षात पूर्ण होताना पाहायला मिळाली. त्यामुळे ही गोष्ट आहे, याचं श्रेय मोदी सरकारला आणि भाजप सरकारला द्यायलाच हवं. त्याच दृष्टीनं इतरही प्रोजेक्ट्सला ते गती देतील असं ते म्हणतायत. मुळात शेतकऱ्यांसाठी पायाभूत किमती ज्या होत्या की त्या दिल्यानं 11 कोटी लोकांना खूप त्याचा फायदा झाला. अशा स्वरूपाचं 11.8 कोटी लोकांना त्याच्यामुळे दिलासा मिळाला. तर जोशी, कसं बघता तुम्ही? काय माहिती आहे का, आपल्याला आकडे वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाऊ शकतात. काही आकडे हे म्हणाले ते म्हणाले, मी अजून काही वेगळे आकडे देईन, आणि मग ते खूप वेळ चालूच राहील आणि त्याला काही एंड नाही. कारण असं कोणीतरी म्हटलं नाही, देअर इज अ स्टॅटिस्टिक्स अँड देअर आर डॅम लाईट्स. त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला एकच गमतीची गोष्ट म्हणून सांगतो, फक्त मला सगळ्या सविस्तर आकड्यात मी जात नाही. पण आत्ता त्याही म्हणाल्या की 1,65,000 कोटी आपलं मंथली GSTचं उत्पन्न आहे.
आता गंमत अशी आहे की आपण 16-17ला जेव्हा ते 17ला सुरू झालं त्यावेळेला आपण 1 लाख कोटीचं टार्गेट ठेवलं, बरोबर. ते का वगैरे हा एक वेगळा विषय आहे, तो सोडून देऊ. आपण 1 लाख कोटीचं टार्गेट ठेवलं. 2004 ते 14 या काळामध्ये किंवा कुठल्याही काळात सहसा जर तुम्ही बघितलं तर जो इनडायरेक्ट टॅक्सेसच्या वाढीचा दर आहे तो साधारण 10%, 10पेक्षा जास्त आहे ॲक्च्युली, 11-12च्या आसपास आहे. कारण मध्ये 2008ला खड्डा होता, त्याच्यामुळे तो इव्हन आउट होऊन तो 10च्या आसपास आला. खुद्द सरकार ज्या वेळेला कॉम्पन्सेशन सेस देतं त्यावेळेला इनडायरेक्ट टॅक्सेसच्या वाढीचा रेट 14% पकडतं. हा सरकारने पकडलेला रेट आहे कॉम्पन्सेशन सेससाठी. तुम्ही जर जुलै 2017 मधलं टार्गेट 1 लाख कोटी ठेवलं असेल आणि जर तुम्ही त्याला 10% लावले, 14 तर सोडूनच द्या, पण 10% जरी लावले तरी सुद्धा आता तुमचं टार्गेट 1,85,000 कोटीच्या वर असायला पाहिजे. त्यामुळे मग तुम्ही 1,65,000 मग काय होतं, आत्तापर्यंत सर्वात जास्त कलेक्शन जीएसटीचं. स्वाभाविक आहे, सगळं अर्थव्यवस्था वाढते, सगळं इन्फ्लेशन वाढतं, किमती वाढतात, तेव्हा प्रत्येक महिन्यात जास्त कलेक्शन यायलाच हवं. मग माझं जर मूल उद्या 38%ने 5वी पास झालं आणि मी म्हटलं पहिल्यांदा 5वी पास झाला, तो होणारच आहे. तो आधी 4थी झाला होता, आता 5वी होणार आहे, पुढच्या वर्षी 6वी होणार आहे. त्यामुळे हे आकडे तुम्ही कशा पद्धतीने मांडताय याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सो आपण ते आता क्षणभरासाठी बाजूला ठेवू. माझं म्हणणं असं आहे की हा एक अप्रोच किंवा ॲटिट्यूडचा प्रश्न आहे आणि जो मगाशी मराठे सर म्हणाले त्यांच्या तोंडात साखर असं मी म्हणेन की तो जर ॲटिट्यूडनल चेंज सरकारने पुढच्या 10 वर्षात दाखवला तर माझ्या मते खूप महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतील. तुम्ही जे आत्ता म्हणाला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ते स्टॉक मार्केटचं, हा ॲटिट्यूड हा टॉप डाऊन ॲटिट्यूड आहे. वर खूप पैसे सोडा तर खालपर्यंत जातील. गेले नाही गेले मी म्हटलं असं, त्या आकड्यात आपण आत्ता नको जाऊया, पण वरून सोडाल तर खालपर्यंत जाईल, अशा प्रकारचा हा अप्रोच आहे. पण तो खालपर्यंत काय होतंय आता, जसं आता तुम्ही इन्फ्लेशन वगैरे म्हणालात, बाकीचं इन्फ्लेशन आपण सोडून देऊ, परंतु फक्त आरोग्य सेवा आणि शिक्षण यातलं इन्फ्लेशन जर तुम्ही बघाल तर ह्युमंगस आहे की अक्षरशः पूर्ण फुकट शिक्षण ते मोलकर्णीला सुद्धा शाळेची फी 50-60 हजार रुपये असणं इथपर्यंतचा प्रवास आपण 10 वर्षात केलाय, बेअरली 10 वर्षात केला आणि तो सगळ्या सरकारांच्या अंडर केला. दिस इज अन ए पॉलिटिकल कॉमेंट. सो ह्या सगळ्याचं तुम्ही दुसऱ्या अँगल, मी एक छोटीशी आकडेवारी जे आपण म्हणतो ना, ती अजून एक आकडेवारी देतो, कोणाचंही लक्ष नाही. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालातली ही आकडेवारी आहे की सरकारी हॉस्पिटल्स महाराष्ट्रातली 57% कमी झालीत, डिस्पेन्सरीत 66% कमी झालेत आणि प्रति 1 लाख बेडची संख्या 43% कमी झाली आहे फ्रॉम 2011 to 2021. वेगवेगळी सरकार होती आणि त्यात सगळ्या सरकारांना एक एकदा टर्न मिळालेली आहे सगळ्या पार्टीजना, त्यामुळे कोणाच्या बाजूने विरुद्ध बोलायचा प्रश्न नाही. आता हे जी गोष्ट आहे ह्याला कधी ना कधीतरी आपण टॅकल करूया. आता खालून वर विकास नेण्याच्या दृष्टीने आपण, म्हणून मी म्हटलं की ते जसं म्हणतात तसं जर आता फोकस कोऑपरेटिव्हवर असणार असेल, आता फोकस रुरल डेव्हलपमेंटवर असणार, आता जर फोकस खालून वर जाणाऱ्या विकासावर असणार असेल तर खरोखरच त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण वरून खालून गेणाऱ्या गोष्टींनी फायदा झाला की नाही आपल्याला माहिती नाही, किंवा काही म्हणतील झाला काही नाही झालं, पण पुरेसा झालेला नाही याच्यावर सगळेच सहमत होते. अगदी मुळात अर्थसंकल्पात इतकं सांगण्यासारखं काहीच नाही की त्यावर खूप वेळ बोलावं. आपल्याजवळ खरं तर वेळ आहे पण बोलायला काही नाही माझा दिनेश पॉइंट आहे आत्ता जे अजिंक्य झालं, हा खरोखर सर्वस्पर्शी आहे का? आपण शब्द वापरला की हा सर्वस्पर्शी आहे, पण जर आता ही जी आकडेवारी अजितने सांगितली ते बघितल्यावर सर्वस्पर्शी वाटतो का मला अर्थसंकल्प? फक्त आणि महाराष्ट्रातली हो, तर मला सर्वस्पर्शी नाही वाटत, हा सर्वसमावेशक नाही वाटत. आपण नंबर्सचा खेळ करतो, आपण सांगतो की 1 लाख कोटी 10 लाख कोटी आणि ती फिगर खालपर्यंत येईपर्यंत आणि त्याचा खरोखर एवढा विकास नाही, डेव्हलपमेंट होणारच आहे आणि ही डेव्हलपमेंट कुठलंही सरकार असेल तरी होईल, पण लोकांची गरज आहे, आणि आवश्यकता आहे. तसं होणारच आणि आहे. दुसरा त्यातला हाही मुद्दा आहे की ह्याबद्दल आपण सातत्याने मोदी सरकार, काँग्रेस सरकार हे, पण माझा हा प्रश्न आहे की आपल्या पातळीवर आपण जे काही सोकॉल्ड बुद्धिजीवी, बुद्धिवादी, शिकलेले वगैरे म्हणतो, ह्या पातळीवर ह्या आकडेवारीची किती चर्चा होते? अनफॉर्च्युनेटली आपल्याही पातळीवर याची काहीच चर्चा होत नाही. हा पाहणी अहवाल फ्री अवेलेबल आहे, पण कुठल्याही वृत्तपत्रांनी बातमी चालवली नाही. आणि कोरोना नंतर जर ही परिस्थिती असेल, कोरोनामध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं म्हणून आपण बघत होतो, आणि त्यानंतर जर ही मी एकच सांगतो की आता आपण जीडीपी आणि पर कॅपिटा वगैरे बोललो, आपला जो बालमृत्यूचा दर आहे तो इतका भयानक आहे आणि त्यातही राज्यातला फरक म्हणजे मध्य प्रदेशचा बालमृत्यूचा दर हा एरिट्रिया आणि केनियापेक्षा वाईट आहे आणि केरळाचा बालमृत्यूचा दर हा युरोपच्या बरोबरीचा आहे.
सो ही जी सगळी परिस्थिती आहे याच्यावर तुम्ही भाजप आणि काँग्रेसबद्दल नका बोलू, तुम्ही याच्यावर हे बोललं पाहिजे की आपण किती वेळ घालवतो. मुळात आपण जीडीपीवर बोलतो पण मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर बोलत कारण असं आहे नाही. की हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. शेवटी आता ते म्हणाले की वेगवेगळे शब्द वापरले हे ते वगैरे वगैरे, बरोबर आहे, मी सहमत आहे. पण मुद्दा असा आहे की शेवटी जर आपल्या संवादाची पातळी तेवढीच असेल, त्यांना सरकार चालवायचंय, त्यांना सत्तेत यायचंय, त्यांना त्यांचे तुमचे जसे टीआरपीचे गोल आहेत त्यांचेही टीआरपीचे गोल आहेत. 2024चा टीआरपी त्यांचा महत्वाचा आहे. Exactly, तुम्हाला जोशी साहेब म्हणतात त्याला मांडे सी हा सगळा जो इम्पॅक्ट आहे ना, म्हणजे हा हेल्थ केअरचाच नाही, तुम्ही आज हे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही हेच दिसेल. Absolutely. आणि हे मी का सांगतोय की तुमची जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांचा पॉलिसी बनवण्यामध्ये कशावर फोकस आहे हा सगळा इश्यू आहे. Exactly. तुमची जर का पॉलिसी फॉर्म्युलेशन नीट झालं देन इट विल हॅपन, अदरवाईज इट विल नॉट हॅपन. म्हणून म्हटलं हा attitudinal change म्हणून व्हायला आता ग्रीन एनर्जीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिल्या याच्यात त्या 2 व्हीलर आणि सगळ्या कार्सवरती होता. सेकंड फेममध्ये येत असताना द फोकस इज ऑन पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्याच्यामुळे दॅट इज गोइंग टू मेक ए बिग इम्पॅक्ट ह्या सगळ्या याच्यातनं. नाही पण याच्यामध्ये जाऊ दे आपण बरं जाऊ दे नंतर का बोलू. मुळात शासनानं व्यापारी व्हायचं नसतं. हां दॅट इज व्यापाऱ्यांसाठी योजना आखायच्या असतात ज्या सर्वसामान्यांना फायदेशीर ठरतील अशा. पण सरकार, कारण व्यापाऱ्यांनी आकडे कोट्यावधीचे किंवा त्याचे क्लासिक प्रेझेंटेशन्स किंवा त्याचं मार्केटिंग अशा स्वरूपात केलं तर ते चालू शकतं. सरकार हे सर्वसामान्यांच्या विषयाला न्याय देणारं असतं. हे सरकार सर्वसामान्यांच्या विषयाला न्याय देणारं ठरेल. त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये तुम्ही मतदान कराल अशी अपेक्षा करूयात. आणि आज तिन्ही मान्यवर स्टुडिओमध्ये आले, चर्चा केली, त्यासाठी तुम्हा तिघांचा खूप खूप धन्यवाद.